सोन्याच्या किमती 80 ते 70 हजारापर्यंत खाली येणार का? कारण गेल्या फक्त 1 महिन्यामध्ये सोन्याचे दर तब्बल 40,000 रुपयांनी घसरले आहेत. आणि आता हे भाव आणखी कमी होणार का? असं का बोललं जातंय? यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. ती कारणं नेमकी काय आहेत? आणि सोन्याचे भाव अजून किती काळ कमी राहू शकतात? हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जगात युद्ध झालं, आर्थिक संकट आलं, अनिश्चितता वाढली की सोन्याच्या किमती वाढतात. कारण सोनं हे सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. पण सध्या आपण एक वेगळीच परिस्थिती पाहतो आहोत. जगात युद्ध सुरू आहे, तणाव आहे, तेलाच्या किमती वाढत आहेत, शेअर मार्केट पडत आहे. पण सोन्याच्या किमती मात्र वाढण्याऐवजी कमी होत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनं प्रति 10 ग्रॅम खूप वर गेलं होतं. पण आता किमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. अनेक लोकांना प्रश्न पडला आहे की नेमकं असं का होतंय? आज आपण यामागची खरी कारणं समजून घेऊया. कारण नंबर 1. जग सोन्यापेक्षा कॅशकडे वळत आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कॅश म्हणजेच पैसा. सोपं उदाहरण घेऊया. जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी गेला जिथे इंटरनेट नाही, UPI नाही, ATM नाही, तर तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये असले तरी उपयोग नाही. त्यावेळेला तुमच्याकडे रोख पैसे असणं महत्त्वाचं असतं. सध्या अशीच परिस्थिती अनेक देशांची झाली आहे. जगात युद्ध, तेल संकट, आयात खर्च, शस्त्र खरेदी, आर्थिक तणाव यामुळे देशांना अचानक मोठ्या प्रमाणात पैशांची गरज पडू शकते. त्यामुळे अनेक देशांच्या सेंट्रल बँका आता सोनं खरेदी करण्याऐवजी डॉलर आणि कॅश साठवायला लागल्या आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये जगातील सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत होत्या. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत होत्या. पण आता त्यांनी सोनं खरेदी कमी केलं किंवा थांबवलं. म्हणजे मार्केटमध्ये सोन्याची मोठी मागणी कमी झाली आणि त्यामुळे किंमत खाली यायला लागली. कारण नंबर 2. अमेरिकेचे व्याजदर. सोन्याच्या किमतीवर सर्वात जास्त परिणाम होतो तो अमेरिकेच्या व्याजदराचा. अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह नावाची मध्यवर्ती बँक आहे. ही बँक व्याजदर ठरवते. जर अमेरिकेमध्ये व्याजदर जास्त असतील तर मोठे गुंतवणूकदार सोन्यात पैसे टाकण्याऐवजी अमेरिकन बॉन्ड्समध्ये पैसे टाकतात. कारण तिथे त्यांना व्याज मिळतं. सोन्यात पैसे टाकले तर व्याज मिळत नाही. नफा फक्त किंमत वाढली तरच मिळतो. म्हणून जेव्हा व्याजदर कमी होत नाहीत तेव्हा लोक सोनं विकून डॉलर किंवा बॉन्ड्समध्ये पैसे टाकतात. त्यामुळे सोन्याच्या किमती कमी होतात. कारण नंबर 3. डॉलर मजबूत होणे. जगात सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा भारतासारख्या देशांसाठी सोनं महाग पडतं. मग खरेदी कमी होते. उदाहरण, जर डॉलर 80 रुपये होता आणि आता 90 किंवा 95 रुपये झाला तर भारताला सोनं खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मागणी कमी होते आणि किंमत खाली येते. कारण नंबर 4. प्रॉफिट बुकिंग हे खूप महत्त्वाचं कारण आहे. जे लोक आधी स्वस्तात सोनं खरेदी करतात ते किंमत खूप वाढली की विकायला लागतात. याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात. मोठे इन्व्हेस्टर्स, गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड, फंड्स हे सगळे लोक मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. एकदा विक्री सुरू झाली की किंमत खाली येते. किंमत खाली आली की अजून लोक घाबरून विकायला लागतात. म्हणजे सेलिंग चेन सुरू होते आणि किंमत अजून खाली येते. सोनं 1 लाखापर्यंत येऊ शकतं का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर हो, शक्यता आहे, पण लगेच नाही. सोन्याच्या किमती खाली येण्यासाठी या गोष्टी घडायला हव्यात. डॉलर अजून मजबूत झाला. अमेरिकेचे व्याजदर कमी झाले नाहीत. सेंट्रल बँका सोनं खरेदी कमी करत राहिल्या. मोठे इन्व्हेस्टर्स प्रॉफिट बुकिंग करत राहिले. क्रूड ऑइल खूप महाग झालं. अशा परिस्थितीत सोनं 1,20,000 ते 1,10,000 ते कदाचित 1 लाखपर्यंत येऊ शकतं. पण उलट
जर मोठं युद्ध झालं, आर्थिक संकट आलं, शेअर मार्केट कोसळलं, व्याजदर कमी झाले, तर सोनं पुन्हा जोरात वाढू शकतं. सामान्य माणसाने काय करावं? सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात? किंमत वाढली की खरेदी करतात, किंमत पडली की विकतात. योग्य पद्धत काय? थोडं थोडं सोनं खरेदी करत राहणं, SIP पद्धतीनं. पर्याय: गोल्ड ETF, सॉव्हरन गोल्ड बॉन्ड, फिजिकल गोल्ड. ही सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. शेवट: सोन्याच्या किमती पडत आहेत म्हणजे सोनं वाईट गुंतवणूक आहे असं नाही. आणि सोनं वाढत आहे म्हणजे लगेच खरेदी करावी असंही नाही. बाजार नेहमी वर खाली होत असतो. शहाणपण म्हणजे घाबरून निर्णय न घेणं.